नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। चला, मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। नाही तरी यम दात खातो करकरा, धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी। कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहु फार। तववरी तुमचे बळ, जव आला नाही काळ। तुका म्हणे बापा, चुकवी 84च्या खेपा। आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करत आहेत। काय कालही या अभंगावरती आपण चिंतन पाहून आलो आहे की नाही। तर जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करत असताना महाराज म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये काही मित्र त्या ठिकाणी करत असतो, ठीक आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र असतात, ठीक आहे। कोणाच्या जीवनात एक मित्र असतो, कोणाच्या 2 असतो, आहे की नाही। मित्र असेल, मैत्रीण असेल, आहे की नाही। त्याच्यात बी प्रकार असतात, कोणती जवळची असती, कोणती आवडती, कोणती नावडती, कोणती लांबची, कोणती जवळची, याच्यात आहे की नाही प्रकारानुसार। तर त्याच्यामध्ये वर्णन करत असताना तुकोबाराय बघा, व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर आपण मित्रता त्याच्या सोबत करत असतो की ज्याच्याकडून आपल्याला काही ना काही फायदा भेटतो, लाभ प्राप्त होतो, नाही। अहो, जिथं काहीच भेटत नाही त्याच्याशी कोणीच मैत्री करत नाही, काय मग। कारण आपण लोक व्यवहारिक लोक आहोत, जिथे आपला स्वार्थ पूर्ण होतो तर अशा ठिकाणी आपण मैत्री करत असतो, खरे की। आणि शक्यतो व्यवहारामध्ये आपण पाहतो की प्रत्येकाला असं वाटतं की आपली मैत्री ही मोठ्या व्यक्तीसोबत असली पाहिजे, है की नाही। म्हणून एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला विचारलं का हो कुठले तुम्ही, मग तुम्ही सांगता आम्ही अमक्या अमक्या गावचे आहोत। अरे म्हटले त्या गावामध्ये असा हा प्रतिष्ठित एक मोठा माणूस आहे, त्याला ओळख। आमचे त्यांचे काय दररोजचे संबंध आहे, ते संबंध असो किंवा नसो, बोलताना आपण काय करतो, आमचे तर दररोजचे संबंध आहे, फार घनिष्ठ संबंध आहेत आमचे व्यवहारामध्ये, की जेणेकरून आपल्याला मान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, हा आपल्या डोक्यामध्ये उद्देश असतो, हे की नाही। आणि तेच तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, की मैत्र केला महाबळी, की कदाचित मोठ्या व्यक्तीसोबत, महान पराक्रमी बलवान अशा व्यक्तीसोबत तुम्ही मैत्री केली, पण ती मैत्री कामा नये अंतकाळी। किती तुमची पक्की मैत्री असली तर ती अंतकाळी त्या ठिकाणी कशाच्याही कामी पडत नाही। अहो,
त्या ठिकाणी तुमचा मित्र हा किती बलवान असला, किती श्रीमंत असला, तर तुमच्या जीवनातलं क्षणभर सुद्धा आयुष्य तो वाढू शकतो का? नाही वाढू शकत. म्हटले का? कारण तुकोबाराय म्हणतात, कोणी किती बलशाली असेल पण मृत्यूच्या वेळेला तो तुमच्या काही कामी पडणार नाही. लोकांकडे करोडो अब्जो रुपये, पण त्यांनी कधी, जसं आपण इकडे एखादा साहेबाकडून काही काम करून घ्यायचं असं की त्याला लाच देतो का नाही, काय म्हणतात त्याला, रिश्वत, आहे का नाही? तर रिश्वत त्या ठिकाणी टेबला खालून दिल्या जाते, पाकिटामध्ये टाकून दिल्या जाते, आहे का नाही? ती चोरून वगैरे त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. परंतु तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, यमाच्या पुढे हे काही चालत नाही. कोणाचा वशिला सुद्धा तिथे जमत नाही. मग म्हटले काय? तर तुकोबाराय म्हणतात, कामा नये अंतकाळी. किती मोठा मित्र तुमचा असेल, किती शक्तिशाली असेल, परंतु तो शेवटी काही उपयोगात पडत नाही. मग तुमच्या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात काय केलं पाहिजे? तर महाराज म्हणतात, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे तुला जर तुझ्या जीवनाचं कल्याण करायचं असेल ना, तर मरणाच्या अगोदर तू रामनाम घे. आणि जर तू रामनाम घेत असशील तरच त्या ठिकाणी तुझं कल्याण होऊ शकतं, तरच त्या ठिकाणी यमराज देखील तुझ्या सोबत मैत्री करतील, आहे का नाही? आणि तेच तुकोबाराय सांगतात की रामनाम हेच आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाचं पाप आणि पुण्यामध्ये अतिशय महत्वाचं ठरणारं रामनाम आहे. की जर आपण आपल्या जीवनामध्ये रामनाम जर घेतलं नाही तर तुकोबाराय म्हणतात की काय परिणाम होईल? तर नाही तरी यम दात खातो कर करा. जर देवाचं नामस्मरण तुम्ही केलंच नाही तर काय परिणाम होतो? तर यम त्या ठिकाणी तुमच्यावर करा करा दात खातो म्हणतात. म्हणजे काय, रागाने त्या ठिकाणी पाहतो की या माणसाला उत्तम असा मी मनुष्य जन्माला देवाने घातलं, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी दिले? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख. कशासाठी दिले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी दिले म्हणतात? जेने जोडसे नारायण, नासे जीवपन भवरोग. की ज्याच्यामुळे आपल्याला देवाला प्राप्त करता येऊ शकतं. जेने जोडशी तू नारायण. आणि काय परिणाम? देवाला तर प्राप्त करून घेऊ शकशील, पण नासे जीवपन भवरोग. काय परिणाम? की हा जो जीवपणा आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो जीवपणा आता शिल्लक न राहता राम म्हणता रामची होई जे. काय? राम म्हटल्यानंतर त्या स्वरूपाला प्राप्त होता येतं, पण तेवढं त्या ठिकाणी नामस्मरण आपल्याला करावं लागेल, है की नाही? देवाने सुंदर डोळे दिले, कशासाठी? टीव्ही पाहण्यासाठी, सिरियली पाहण्यासाठी, है की नाही?
नाही. अहो, देवाने जे काही डोळे दिले तर त्या डोळ्याच्या द्वारे भगवंताचं रूप त्या ठिकाणी पाहावं, भगवंताचे जे चरित्र असतील ते वाचावेत, है का नाही. कान दिले असेल तर भगवत कथा ऐकावी का पिक्चरचे गाणे ऐकावेत, है का नाही. अहो, तुम्हाला आवडतं काय आवडतं? सकाळी उठल्या उठल्या काय लावता? देवाचे भजन लावता का गाणे लावता? ज्याला जे आवडतं ते लावतं, है की नाही. कारण की इंद्रिय दिले, हातपाय दिले, डोळे दिले, कान दिले, तर याचा सदुपयोग आपल्याला घेता आला पाहिजे की ज्याच्यामुळे भगवंताला आपण प्राप्त करू शकतो, है की नाही. अहो, ज्याला डोळे नाहीत अशा लोकांनी सुद्धा देवाला प्राप्त करून घेतलं, है की नाही. सूरदास होते, दोन्ही डोळ्याने नेत्राने आंधळे होते. काय दररोज भगवंताच्या मंदिरामध्ये काकडा भजन करायचे. तर असं सांगतात, सूरदास ज्यावेळेस पद म्हणायचे, एखादं भगवंताचं गीत गायचे, तर त्यांचं गीत ऐकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या अशा गालावरती हात देऊन शांत एकाग्र होऊन त्यांच्या समोर बसून त्यांचं गीत ऐकायचं. आणि आपलं बोलणं किती अभद्र असतं. शेजारच्याला सुद्धा आपलं बोलणं ऐका वाटत नाही, तर देवाला कधी ऐका वाटेल का? म्हणून इतकं मंजूळ वाणी आपली असली पाहिजे, शुद्ध वाणी असली पाहिजे. मग ती मंजूळ वाणी केव्हा होईल? ज्यावेळेस तुमच्या अंतःकरण हे शुद्ध असेल, तुमच्या अंतःकरणातून, मनातून, वाणीतून भगवंताचं नामस्मरण तुम्ही कराल, त्यावेळेस तुमची वाणी कोणाला तरी ऐकावी वाटेल, है की नाही. तर मग आपली वाणी कर्कश आहे, हे की नाही. कर्कशा वाणी कोणाला आहे? तुमची काय आमची काय एकच आहे, हे की नाही. आपलं कोणाला ऐका वाटतं का? कोणाला ऐका वाटत नाही. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे जर नाही तरी यम दात खातो करकरा. तू जर अगोदर देवाचं नाम घेतलं नाही तर यम त्या ठिकाणी तुझ्यावर करकरा रागाने दात खाईल. पुढे म्हणतात, धन मिळविले कोडी काळ घेतल्या न सोडी. तुकोबाराय म्हणतात, की तू कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी प्राप्त केले, धन मिळवलं. अहो, तुमचा आमचा जो जीवनाचा प्रवास आहे, तो प्रवास कशासाठी चाललाय? फक्त धन प्राप्त होण्यासाठी. रात्रंदिवस आपण कष्ट करतो. कशासाठी करतो? की खूप पैसा आपल्याला मिळाला पाहिजे, करोडो अब्जोपती आपण झालो पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे कोट्यावधी धन जरी तू मिळवलं, धन मिळविले कोडी, परंतु किती धन मिळवलं तरी काळ घेतल्या न सोडी. कोट्यावधी धन मिळवले तरी ते हरण केल्या वाचून काळ तुला सोडणार नाही, है की नाही. सिकंदराचा दृष्टांत सर्वांना माहित आहे की सिकंदर हा जग जिंकण्यासाठी निघाला होता, ज्याचं एक नाव होतं अलेक्झांडर. काय त्याला सिकंदर म्हटलं गेलं. तर तो सिकंदर पूर्ण विश्वाला जिंकण्यासाठी निघाला आणि जग जिंकत असताना जिंकत निघाला, तर पूर्वेकडून उत्तरेकडून भारतामध्ये त्याला प्रवेश करायचा होता हिमालयातून. आणि आता भारतामध्ये प्रवेश करायचा, तर तिथे त्याला काही साधू दिसले, एक संत महात्मा दिसले की ज्यांच्या अंगावरती फक्त एक कौपीन आहे, लंगोटी आहे आणि निश्चिंत भगवंताच्या ध्यानामध्ये बसलेले आहेत. त्या सिकंदराला वाटलं की आता आपण भारतावरती स्वारी करायला चाललो, भारताला जिंकायला चाललो, तर या महात्म्याचं आपण दर्शन घेतलं पाहिजे.
कारण आपण सर्व जिंकण्यासाठी आलोय, परंतु या साधूने आपल्या जवळचं सर्व त्या ठिकाणी सर्व संग परित्याग करून हा एवढा निवांत बसलेला आहे. याला निश्चित आत्मानुभूती झालेली असली पाहिजे. आणि गेला तो सिकंदर. म्हटले, महाराज अहो इतके निवांत तुम्ही बसले, मला काहीतरी 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगा. मी संपूर्ण विश्वाला जिंकण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेलो आहे. कित्येक देशाला मी जिंकलेला आहे, कित्येक राजांना मी पराजित केलेला आहे. बघा म्हटले, माझ्यासोबत किती लाखोचं सैनिक आहे, माझ्या जवळ अब्जाधीश त्या ठिकाणी सोन्याचे नाणे आहेत, सर्व संपत्ती आहे. महात्मा म्हणाले, अरे हे तुझ्याजवळ किती जरी असलं, मात्र तू आता 2 दिवसामध्ये मरणार आहेस. म्हटले, काय? अहो एवढं जे काही कमवलंय हे मी माझ्यासाठी कमवलंय, सुखासाठी कमवलंय. महात्मा म्हणाले, अरे तू किती कमवलं असेल, तुझ्यासोबत लाखो सैनिक असतील, तुझं संरक्षण करणारे असतील, तुझ्याजवळ करोडो अब्जो रुपये तुझ्या सोबत असतील, पण मृत्यूपासून तुला कोणी सोडू शकत नाही. मग तो सिकंदर तिथून निघाला. आपल्या ज्या ठिकाणी तंबू आहेत त्या तंबूमध्ये सर्व जे काही त्यांचे सेनापती असतील वगैरे सर्व मंडळीला बोलवलं. म्हटलं, या महात्म्याने सांगितलंय की 2 दिवसामध्ये तू मरणार आहेस, आणि कदाचित जर मी खरंच 2 दिवसामध्ये आता मेलोच, तर फक्त माझी एक अंतिम इच्छा म्हणून तुम्ही ती पूर्ण करा. म्हटले, काय? म्हटले, ज्यावेळेस माझ्या देशामध्ये तुम्ही मला परत न्याल आणि तिथे नेल्यानंतर माझी अंतिम यात्रा काढाल, तर फक्त एकच करा. म्हटले, काय? की माझे दोन्ही हात असे खाली रिकामे सोडा. म्हटले, कशासाठी महाराज? अरे म्हटले, या जगाने संदेश घेतला पाहिजे की सिकंदर हा जग जिंकण्यासाठी निघाला होता. त्याने खूप काही कमवलं, जगाला जिंकलं, पण मृत्यूच्या वेळी एक कवडी सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकला नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की बाबा, धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी. तू किती जरी धन कमवलं तर शेवटी काळ तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मग सोबत धन येणार नाही. तुकोबारायांना हेच सांगायचंय की तुझ्यासोबत काहीही येणार नाही. कारण आपल्याला असं वाटतं की आपला परिवार आपल्या सोबत येईल. तर तुकोबाराय म्हणतात, कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहु फार. तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळेस तुला बाबा काळ घेण्यासाठी येईल, तर त्यावेळी स्त्री पुत्राधिक जे आहेत, परिवारातील जे आहेत, तर तेही सुद्धा तुझ्या काही कामी पडणार नाही. तुला असं वाटेल की माझ्यासोबत जे पराक्रमी सैनिक आहेत, कमांडोज आहेत, ते माझ्या कामी पडतील. असंख्य माझे जे आप्तेष्ट आहेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, नातलग म्हणतो, आहे की नाही, आप्तेष्ट, हे सुद्धा अंतिम काळी तुझ्या कामी पडणार नाही. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे की नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. अंतिम जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. आहे की नाही, की या जगामध्ये कोणीच आपलं नाही. तुकोबाराय म्हणतात की अरे तुला असं वाटत असेल की स्त्री पुत्र अधिक हे तुला वाचवतील. श्रीमद भागवतामध्ये
गजेंद्राची कथा आलेली आपण ऐकली असेल. काय की गजेंद्र नावाचा हत्ती त्रिकुट पर्वतावरती राहायचा. एक दिवस काय झालं की तो गजेंद्र त्याचा सर्व परिवार हा एका सरोवरामध्ये स्नानासाठी गेले, जलक्रीडा करण्यासाठी गेले आणि गेले असताना त्या जलाशयामध्ये एक मगर ग्राह राहत होता. त्या मगरेने या गजेंद्राचा पाय पकडला आणि पाय पकडल्यानंतर आता पाण्यामध्ये तो जलचर आहे. कोण? मगर. हा जलचर प्राणी असल्यामुळे त्याची पाण्यामध्ये शक्ती कशी आहे? जास्त आहे. हा गजेंद्र बराच वेळचं त्याने पाय पकडला होता. याला थोडं असं कसं अस्वस्थ वाटू लागलं, पण याला कळालं नाही की याने पाय धरलाय की काय. सर्व त्याची पत्न्या, मुलं बाळ, नातू पंतू सगळे हत्ती खेळू लागले, जलविहार करू लागले. आता गजेंद्राला थोडं थकवा आल्यासारखं वाटू लागलं आणि त्याने पाय झटकला तर पाहिलं तर आपल्या पायाला ग्रहाने पकडलेलं आहे. आणि ग्रहाने पकडलेलं पाहिलं. मग त्याने आपल्या सर्व स्त्री पुत्र अधिक जे होते त्यांना सांगितलं, अरे तुम्ही असं करा, सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मला बाहेर ओढा. असं म्हटल्यानंतर त्यांनी थोडा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर परिणाम असा झाला की बराच काळपर्यंत ते ग्राह आणि गजेंद्रामध्ये ओढाताण चालू होती. हे परिवारातले लोक थकून गेले. म्हटले, आता बाबा अहो किती दिवस तुमची मदत करणार? म्हटले, आता तुम्ही ते ग्राह पाहत बसा. हे सगळे आले पळून. काय म्हटले, आता आम्ही थकून गेलो, तुम्ही ते आता पाहत बसा. असं म्हटल्यानंतर गजेंद्राला असं वाटलं, अरे 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 ज्यांच्यासाठी रात्रंदिवस आपण एवढे कष्ट केले, सर्व गोष्टी केल्या, आज मी संकटामध्ये सापडलो तर मला सर्व सोडून गेले. आणि मग त्यावेळेस त्या गजेंद्राला असं वाटलं की आता नेमका धावा करायचा तरी कोणा. तर गजेंद्राने मनोमन विचार केला की या जगामध्ये भगवान श्री हरी व्यतिरिक्त आपलं दुसरं कोणीच नाही आणि आपल्याला देवा व्यतिरिक्त कोणी वाचू शकणार नाही. आणि त्याच वेळेस समोरच एक कमळाचं फूल होतं. ते फूल आपल्या सोंडीने तोडलं आणि आकाशाच्या दिशेने गोविंद म्हणून त्या ठिकाणी फेकलं. काय म्हणून फेकलं? गोविंद म्हणून फेकल्याबरोबर भगवंताने ते फूल आकाशातून खाली येईपर्यंत भगवंताने गरुडाला म्हटलं, गरुडा अरे चाल लवकर, आपला भक्त संकटामध्ये आहे. तर असं म्हणतात गरुडाला अहंकार झाला. गरुडाला वाटलं की आपल्याशिवाय देवाचं पानही हालत नाही, कारण मी देवाचं वाहन आहे. भगवंताने पाहिलं, अरे तो गजेंद्र तर अजून लांबच राहिला, पहिले याच्या चित्तातला अहंकार जाणं महत्वाचं आहे. भगवंताने गरुडालाही मागे सोडलं आणि भगवंत स्वतःच त्या ठिकाणी आले. मग मागून गरुड आला, देवा देवा थांबा 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 थांबा. अहो देवाच्या सानिध्यात राहूनही सुद्धा जर देवाचा महिमा तुम्हाला कळू शकला नाही तर आपल्यासारखे अभागी दुसरे कोण असणार. गरुड हा साक्षात देवाचं वाहन आहे, पण त्या गरुडाला जर अहंकार होऊ शकतो तर तुमच्या आमच्या सारख्याला सेवा केल्याने अहंकार होणार नाही का? आणि म्हणून तो अहंकार समूळ नष्ट झाला पाहिजे. जिथे अहंकार आला तर तिथे परमात्मा सुद्धा राहत नाही. आणि जसं गोविंद शब्द पुकारल्या बरोबर भगवंताने धावा केला आणि धावा केल्या बरोबर तिथूनच भगवंताने आपल्या सुदर्शनाला आदेश केला
आणि तो जो ग्राह होता तर ग्राहाचं धड आणि शिर काय केलं, वेगळं करून टाकलं. म्हणजेच काय, तुकोबारायांना हेच सांगायचंय की बाबा अरे तुला देवावेत वाचून दुसरं कोणी सोडू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एका चक्रपाणी वाचून दुसरं कोणी तुला सोडवणार नाही. म्हणून तरी कमीत कमी देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे. तेच तुकोबाराय म्हणतात की बाबा अरे कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहु फार. अरे हा परिवार स्त्री पुत्राधिक आपल्या काही कामी पडणार नाहीत. जोपर्यंत बल शरीरामध्ये आहे तोपर्यंत सगळे म्हणतात या आई 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 आई, बाबा 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 बाबा. अहो सुनबी काय करते, आई आमचे आई आहेत, आमचे बाबा आहेत, आमचे आहेत. ठीक आहे, थोडे अजून थकले, हातपाय काहीच होत नसलं की मग हे आमचं म्हातारडं बाजीवर बसल्या बसल्या बेडके टाकतं. काय झाली भाषा, बदलली का नाही? आता म्हातारं नाही तर म्हाताऱ्याहून थेरड्यावर येतं. काय या थेरड्याले काहीच काम नाही, उठलं सुटलं बेडके टाकणं, घाण करणं. खरंय, व्यवहारातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बरं का, ह्या तुमच्या अनुभवातल्या असतील. काय, आणि संसार असा आहे की हा इतक्या जलद गतीने बदलत चालतो की तो किती वेगामध्ये बदलतो हे आपल्यालाही कळत नाही, है की नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबाओ, या स्त्री पुत्राधिकांवर जास्त विश्वास ठेवून राहू नका, परिवारावर जास्त विश्वास ठेवायचा. बस एकटा देव आपला करायचा, है की नाही? आणि त्याच्यामध्ये जर जास्त गुंतून राहिले तर तुम्हाला दुःखच भोगावं लागेल, है की नाही? तेच पुढे तुकोबाराय म्हणतात, तवरी तुमचे बळ जव आला नाही काळ. तुकोबाराय म्हणतात तोवरच त्या ठिकाणी तुमचं बळ आहे. म्हणजेच काय, तुमची चालती कुठपर्यंत आहे, जोपर्यंत काळ आपल्याला घ्यायला येत नाही तोपर्यंत. अहो जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, काहीतरी बोलणं चालणं होऊ शकतं, तोपर्यंत बळ आहे. अहो ज्या दिवशी काहीच तुमच्याकडून होणार नाही तर मग तुम्हाला कोणी जवळ करणार नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात बाबा हो, त्याच्यासाठी तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. तुकाराम महाराज म्हणतात याकरता बाबांनो, अरे 84 लक्ष योनीच्या ह्या ज्या येर धारा आहेत तर ह्या संपवण्याचा माणसाने काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, है का नाही? 84 लक्ष योनी पाठी लागले ओ ढाळ. अहो या 84 लक्ष योनी सतत 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 फिराव्या लागतात. एक जन्म झाला की दुसरा जन्म, है का नाही? किती जन्म झाले आजपर्यंत याचं काही गणित आहे? महाराज म्हणतात किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अहो किती जन्म त्या ठिकाणी आपला फेरा झाला तर याचं काही गणित आहे? अहो एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा. काय, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये करोडो जन्म भोगावे लागतात. मग अशा 84 लक्ष योनी आहेत. मग एका योनीत जर 1 करोड वर्ष जर तुम्हाला घालावं लागत असतील, मुंगी असेल, सर्प असेल, मांजर असेल, डुक्कर असेल, ह्या ज्या काही योन्या आहेत याच्यामध्ये जर करोड करोड जन्म घालावे लागतील तर केव्हा आपला उद्धार होणार? फक्त उद्धाराचं एकमेव साधन म्हणजेच मनुष्य जन्म आहे. याच जन्मामध्ये देवाचं भजन होऊ शकतं. याच देही घडे किंवा याच जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मामध्ये याच देहामध्ये भजन होऊ शकतं. इतरत्र योनीमध्ये गीता पाठ नाही,
प्रवचन नाही, भजन कीर्तन काहीच नाही. तिथं फक्त खायचं, झोपायचं, बाकी सगळे भोग भोगायचे. पण भजन कीर्तन आहे का? नाही. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात, बाबा तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. बाबांनो, अरे ह्या 84 लक्ष योनीच्या खेपा म्हणजेच येरझारा तुम्ही या जन्मामध्ये सोडू शकता. तेच माऊली म्हणतात, तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे, आणि किंबहुना येरझारे चिरा पडे. की याच जन्मामध्ये 84 लक्ष योनीच्या येण्यावर आणि जाण्यावर काय पडू शकतात? चिरा पडू शकतात. मग पुन्हा जन्मण्याची गरज नाही. तेच तुकोबाराय म्हणतात, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक बस. पुंडलिक वरदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान.